हाय, हॅलो, नमस्कार. एस-एस मेकअप स्टुडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि इथे देखील तुम्ही आता पाहत असाल, की आपण मस्त असा विठ्ठलाचा लूक क्रिएट केलेला आहे आणि त्याचंच प्रिपरेशन आम्ही आता करत आहोत. तर 4-5 वर्षापासून माझं सुरू होतं, की मला विठ्ठलाचा मस्त असा लूक करायचा आहे. दरवर्षी आषाढी यायची आणि अशीच निघून जायची. पण ते काही झालंच नाही. पण यावर्षी ठरवलं, की काही झालं तरी मला आत्ता करायचंच आहे. सो आम्ही ते केलेलं आहे आणि तोच व्हिडिओ मी तुमच्याशी देखील आता शेअर करतेय. जे पण नवीन मेकअप आर्टिस्ट आहेत आणि ज्यांना विठ्ठलाचा लूक क्रिएट करायचा आहे, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप हेल्पफुल असणार आहे. आणि विठ्ठलासाठी जो ब्लॅक कलर आम्ही इथे आता यूज केलेला आहे, तो ॲक्चुअली कोणता आहे आणि कसा यूज केला आहे, हे मी व्हिडिओच्या शेवटी इथे सांगणार आहे. सो शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. आणि मला कमेंट करून सांगा, की आपला हा विठ्ठलाचा लूक कसा झालेला आहे. मला Instaवरून तर खूप छान रिस्पॉन्स मिळालेला आहे. सो आता तुम्ही देखील सांगा, हा लूक कसा झालेला आहे आणि चला चला तर मग स्टार्ट करायचं का? इच्छा ते माझ्या कपड्यात लावू नका. असं नाही, असं करा आणि कॅन्डल्स लावू. पेन द्या जरा. थोडंसं हल्लं का इथलं? छान दिसते का आता उठलं ते? तेवढं बघा आपल्याला ते गोळा झाला नसतो. काय थोडंसं सुकू दे. द्या की द्या. नाही. हे असं हे राहायला नको. असं घ्या. हा काय? आणि मधलं हे कव्हर करायचं. असं घ्यायचं. पण हे असं हे येते की नाही, ह्यालाच फिरवायचं सगळीकडे. बघा कितक्यात मी कव्हर केलं हे. ओके काय? फास्ट होते, याला काही वेळ लागत नाही. तर आत्ता इथे जर तुम्ही पाहत असाल, तर इथे रुक्मिणीचा मेकअप सुरू आहे. ॲक्चुअली मी विठ्ठलावरतीच फक्त फोकस केलं होतं, की तिथे जास्त एफर्ट्स लागणार होते. सो मी विठ्ठलाचा लूक करते आणि इथे आता स्टुडंट्स रुक्मिणीचा मेकअप करत आहेत आणि खूप छान मेकअप केला होता. अगदी सटल लागणार होता. सो त्याने तो तसा केला होता. मस्त असा मी मध्ये-मध्ये थोडंसं सांगत होते त्यांना, की काय करायचं आहे. सो तशा पद्धतीने स्टुडंटनी केला होता मेकअप आणि नंतरच्या ज्या गोष्टी होत्या मळवट वगैरे त्या मी केल्या आणि इथे सुद्धा आता मला एक स्टुडंट हेल्प करतीये. सो सगळ्यांच्या मदतीनेच हा विठ्ठल रुक्मिणीचा लूक आम्ही केला होता. अर्थातच सगळ्यांची मदत खूप झाली आणि एक खूप छान असं लूक आणि रिझल्ट आम्हाला भेटला होता. आणि मेकअप नंतर आम्ही शूट जेव्हा झालं ना, तेव्हा असंच मार्केटमधून येत होतं. सो आम्हाला ती एक पब्लिक रिएक्शन घ्यायची होती, की कसं आहे. सो तो पण एक व्हिडिओ आम्ही Instaवरती पोस्ट केलेला आहे. तो पण तुम्ही जाऊन बघू शकता. मी Instaची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे.
सो आमच्या 2 आयडी आहेत. एक माझी प्रोफेशनल आयडी आहे श्रिया संगपाळ आणि एक आहे ती एस-एस मेकअप स्टुडिओची आयडी आहे. सो ॲडमिशन आणि जे पण काही एन्क्वायरी असतील ब्रायडल बुकिंगच्या तिथे सगळे नंबर आणि डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत. सो तिथे जाऊन तुम्ही चेक करा. आणि इथे बघा आता तर मेकअप पूर्ण झालेला आहे आणि आता मी ज्वेलरी वगैरे सेट करत आहोत. तर पुढे बघूयात आपण कसं सुरू आहे सगळं. तर आता तुम्ही बघत असाल तर फायनली आपला विठ्ठल आता रेडी झालेला आहे आणि मी मगाशी म्हणाले तसं मी कुठला कलर यूज केला आहे तर कॅमलचा ब्लॅक कलर आपण इथे यूज केलेला आहे जो ॲक्रेलिक आहे आणि हा कलर जो आहे तो चेहऱ्यावरती कुठेच इचिंग वगैरे नाही होणार आहे, साईड इफेक्ट्स नाही होणार आहेत आणि हा कलर पटकन निघतो सुद्धा. सो नंतर कुठलाच त्रास नाही आहे. सो हा कलर तुम्ही देखील यूज करू शकता. अ, तर विठ्ठल बघू शकताय आपला इथे आता रेडी झालेला आहे आणि हा विठ्ठलाचा फायनल लूक आहे. सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक सो